आज T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया आणि न्यूझीलंड भिडणार. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार महामुकाबला. युद्धजन्य परिस्थितीचा LPG गॅसवर परिणाम. रत्नागिरी आणि संभाजीनगरात गॅस सिलेंडरचा तुटवडा. रत्नागिरीत गॅस एजन्सी बाहेर रांगा, तर व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्याचा संभाजीनगरमधल्या उद्योजकांना फटका. सरकार कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू देणार नाही. युद्ध परिस्थितीत कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकार सज्ज असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. लेबनॉनची राजधानी बेरूतवर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला. हॉटेल परिसरात क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचा हवाई हल्ला. दृश्य व्हायरल. पश्चिम आशियामधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता. इराणच्या इस्फहानवर अमेरिका आणि इस्रायलचे भीषण हवाई हल्ले. आज पहाटे भीषण बॉम्ब वर्षाव. इस्फहानमधील लष्करी तळ आणि इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांजवळील भागांना केलं लक्ष्य. इस्रायल आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र. इस्रायलने इराणच्या करज इथल्या ऑइल डेपोला केलं लक्ष्य. इंधन साठ्याचं मोठं नुकसान. इराणमधील ऊर्जा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. युद्धाचा धोका वाढला. इस्रायलवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. इस्रायली नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना. इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणाही सक्रिय. अमेरिकेकडून अवघ्या 3 दिवसात इराण नौदलाच्या 42 युद्धनौका नष्ट. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणवर आणखी कठोर प्रहार होणार, ट्रम्प यांची धमकी. इराणने दुबईतील निवासी इमारतीला केलं लक्ष्य. दुबई मरीना परिसरातील प्रसिद्ध 23 मरीना या निवासी टॉवरवर इराणचा ड्रोन हल्ला. संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण. इराणने अमेरिकन हवाई दलाविरोधात डिजिटल सापळा रचला. कतारमधील रडार केंद्र उद्ध्वस्त. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.